ब्युटिफुल ब्युटिफुल बघा कशा लाटा उसळतात ते। वाव किती छान। नक्कीच सर्वांनी या आणि या नांदगाव बीचला आपण भेट द्या। अतिशय सुरेख असा सुंदर असा ब्युटिफुल हा बीच आहे। कुठलीही या ठिकाणी बाय बाय नांदगाव बीच। एकदम उत्तम राहण्याची सोय आहे आणि स्वच्छता महत्त्वाचा खूप मॅटर करतो। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी निवेदक रुपेश वाघे चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला खूप खूप लाईक करा, खूप जास्त शेअर करा। थँक्यू। हाय, वेलकम, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रुपेश वाळके। आज मी कालपासून या ठिकाणी कोकण दौऱ्यावर आहे। हे माझे फॅमिली मेंबर आहेत। आज मी मुरुड जंजिरा तालुक्यातील नांदगाव गावामध्ये आहे। पाहू शकता ही पाटी। या ठिकाणी नांदगाव गावामध्ये अतिशय सुंदर असा बीच आहे। त्या बीचकडे आम्ही चाललोय। काशीद बीचला आम्ही काल एन्जॉय केला। काशीद बीच ते मुरुड जंजिरा किल्ला या दोघांच्या मध्ये हे नांदगाव गाव आहे। अतिशय सुरेख असं गाव आहे। पाहू शकता नारळाची झाडी वगैरे अतिशय छान आहे। आता आम्ही नांदगाव बीचकडे जाणार आहोत। या ठिकाणी एक 500 मीटरवर नांदगाव बीच आहे। अतिशय छान आहे। पाणी एकदम स्वच्छ आहे। स्वच्छता देखील त्या ठिकाणी खूप छान आहे। चला तर मग आपण आता जाऊया। या दृश्यामध्ये तुम्ही पाहू शकता ही सुपारीची झाडे आहेत। आतापर्यंत कुणी जर सुपारीची झाडे पाहिले नसतील तर पाहून घ्या। हे पहा, या सुपारीच्या झाडाला त्या ठिकाणी किती सुपाऱ्या लागल्यात बघा। या दृश्यामध्ये तुम्ही पाहताय अशा प्रकारे कोकणामध्ये अशा अनेक प्रकारची नारळाची सुपारीची झाडे तुम्हाला पाहायला मिळतील आणि अतिशय तुमचं मन इथे आल्यानंतर प्रसन्न होतं। असं समुद्र, नारळाची झाडी, सुंदर असे गेस्ट हाऊस पहा किती छान ही नारळाची झाडी आणि आतमध्ये अतिशय सुंदर असं फार्म हाऊस आहे। इथं आल्यानंतर हीच खासियत आहे, समुद्र प्लस नारळाची झाडी, सुपारीची झाडी आणि सुंदर असे गेस्ट हाऊस, फार्म हाऊस या ठिकाणी असतात। अगदी आम्ही नांदगाव बीचच्या जवळ येऊन पोहोचलोय। सकाळचं वातावरण आहे। सकाळचे आता 7:30 वाजलेत, त्यामुळे थोडंसं क्लायमेट थोडंसं क्लिअर नाहीये आणि सकाळी 7:30ला देखील पाहू शकता काही पर्यटक या ठिकाणी आनंद घेत आहेत। उसळत्या लाटा आणि समुद्राचं जे अवाढव्य आपण रौद्र रूप पाहत असतो, कुठपर्यंत जरी पाहिलं तरी नजर थांबत नाही। वाव, सुपर। पाहू शकता या दृश्यामध्ये अतिशय सुंदर असा बीच आहे। काशीद बीच आणि मुरुड जंजिराच्या मध्यभागी सेंटरला हा बीच आहे आणि अतिशय स्वच्छ आणि लाटा पाहू शकता तुम्ही आणि निसर्गरम्य वातावरण आहे। बीचच्या कडेला या ठिकाणी नारळाची झाडे आहेत आणि हा समुद्र आणि अतिशय सुरक्षित असा समुद्र आहे, बीच आहे हा नांदगाव गावामध्ये। पाहू शकता कशा प्रकारे लाटा उसळतात ते। प्रांश, शौर्य, पाहू शकता सकाळ सकाळ 7:30 वाजलेत आणि अनेक पर्यटक या ठिकाणी आनंद घेत आहेत। नक्कीच अनेक जणांना हा बीच माहीत नसेल। आपण अलिबागच्या बीचला जातो, काशीद बीचला जातो, दिव्यागारला जातो, नागाव बीचला जातो, पण हा देखील नांदगावचा जो बीच आहे अतिशय सुरेख आहे आणि अगदी जवळ आहे। नांदगाव गावामधनं एक 500 मीटरच्या अंतरावर आहे आणि येण्यासाठी अतिशय सुंदर असा रस्ता आहे कॉन्क्रीटचा। पाहू शकता सुंदर अशी झाडी, काय डोंगर, डोंगर नाही म्हणता येणार पण झाडी मात्र सुंदर आहे। नॅचरल ब्युटी जे म्हणतात ना, ते कोकणात आल्याशिवाय कळत नाही। एकदम निसर्गाची सुंदरता, नक्कीच कोकणाला हे वरदान आहे निसर्ग। हे बघा आमच्या मेवणीबाई काहीतरी नाव काढतायत, मला वाटतं आमच्या साडूंचे नाव काढतायत मेवणीबाई। आणि हा आमचा प्रांश अगदी छोटा आहे, तो आता 2 वर्षाचा होईल। त्याचा बर्थडे पण जवळ आलाय, पण तो अगदी न घाबरता या ठिकाणी
अवाढ्य बलाढ्य समुद्रामध्ये या ठिकाणी लाटांमध्ये आलाय, अगदी न घाबरता न डगमगता. खरं तर ग्रामीण भागातील मुलं अशा प्रकारचं त्यांना आव्हान पेलण्याची सवय असते आणि कुठल्याही ते घाबरत नाहीत. हे आमचे चिरंजीव शौर्य. पहा किती सुंदर लाट आहेत. वा वा वा, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. सुंदर, अप्रतिम. पाहू शकता कशा प्रकारे लाटा येतात, ते लाटांवरून लाटा. आणि घाण नाही, अतिशय स्वच्छता आहे. बघा कशा लाटांवर लाटा येतात. ते नक्कीच आपलं मन प्रसन्न. जी, काय सांगाल ओव्हरऑल इथं राहण्याची सोय वगैरे नांदगाव गावामध्ये आणि बीच कसं आहे? एकदम उत्तम राहण्याची सोय आहे आणि स्वच्छता महत्त्वाचा खूप मॅटर करतो आणि स्वच्छता खूप छान आहे इथं. आणि इथं भीडभाड गर्दी नाही आहे आणि निर्मनुष्य असं फॅमिलीसाठी उत्तम असं बीच आहे. या जास्त उथळ बी नाही आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, हे काही मित्र या ठिकाणी सकाळचे 7:30 वाजलेत. अनेक बीच या ठिकाणी या नांदगावच्या आजूबाजूला आहेत. काशीद बीच आहे प्रसिद्ध, मुरुड जंजिरा आहे, नागाव बीच आहे. पण हा बीच ओव्हरऑल जर पाहिलं तर नांदगाव गावामध्ये अतिशय जवळ आहे आणि निसर्ग देखील छान आहे. आणि बीच पाहू शकता कशा लाटा सुंदर येतात ते. आणि लाटांबरोबर या ठिकाणी बीच देखील स्वच्छ आहे, पाणी देखील स्वच्छ आहे. ते खूप महत्वाचं आहे आपल्या आरोग्यासाठी. नाव अलीम पठाण आणि आम्ही अकलूज सोलापूरवरून आलो. कधी आले तुम्ही इथं? आम्ही काल दुपारी आलो इथे. दुपारी? काल तुम्ही कोणत्या बीचवर गेले होते? नाही, आम्ही डायरेक्ट आलो आणि याच बीचसाठी आम्ही थांबलो होतो आणि आमचं बुकिंग होतं ते जवळच्या हॉटेलमध्येच आहे. म्हणजे ओव्हरऑल आता कसं सांगाल, हा नांदगाव बीच बऱ्याच लोकांना माहित नाही, पण तुम्हाला कसं वाटतं हा बीच कसा आहे? बऱ्यापैकी हा निर्मनुष्य आहे आणि जर तुम्ही बघितलं तर फार 10 ते 12 लोक आहेत आणि कम्पॅरेटिव्हली जास्त खोल नाहीये, सेफ आहे. बऱ्याच जणांना आम्ही विचारलं तर पोहू शकता तुम्ही बऱ्यापैकी. इथे पाणी चांगलं आहे आणि स्वच्छता आहे भरपूर. हो नक्कीच, या दादांनी सांगितलंय स्वच्छता आणि सेफ्टी आहे. कारण आपण लहान मुलांना वगैरे फॅमिलीला घेऊन येत असतो. हा बीच अगदी सुरक्षित आहे. आपण आता या दादांना विचारूया. दादा तुमचं नाव काय? समीर पठाण. समीर पठाण जी. काय सांगाल ओव्हरऑल इथं राहण्याची सोय वगैरे नांदगाव गावामध्ये आणि बीच कसं आहे? एकदम उत्तम राहण्याची सोय आहे आणि स्वच्छता महत्त्वाचा खूप मॅटर करतो आणि स्वच्छता खूप छान आहे इथं. आणि इथं भीडभाड गर्दी नाही आहे आणि निर्मनुष्य असं फॅमिलीसाठी उत्तम असं बीच आहे. या जास्त उथळ बी नाही आहे, सेफ आहे आणि जास्त खोल पण नाही असं. नक्कीच या सर्व दादांचं म्हणणं आहे. अतिशय चांगला बीच आहे आणि विशेष म्हणजे सेफ्टी खूप महत्वाची आहे प्रत्येकाची. जास्त उथळ पण नाही, खोल पण नाही आणि पाणी देखील स्वच्छ आहे, घाण नाही. त्यामुळं काय म्हटले, ऍक्टिव्हिटीज म्हणजे गेम्स वगैरे असतात, बनाना बोट वगैरे असे. बनाना बोट हे गेम असतात, त्याची इथं गरज आहे. म्हणजे त्यामुळे काय पर्यटकांची संख्या वाढेल अजून आणि लोक येतील थोडं. नक्कीच या दादांचं म्हणणं असं आहे, काशीद बीच किंवा अदर बीचला ज्या सुविधा आहेत, ज्या तुम्हाला राईड वगैरे आहेत, बनाना राईड, त्या ठिकाणी टांगा राईड असेल, हॉर्स राईड असेल, त्या राईड इथं कमी आहेत. पण नक्कीच भविष्यामध्ये या ठिकाणी त्या सुविधा इथं मिळतील. आणि सकाळचे 7:30 वाजल्यामुळं वेळ जास्त झाला नाही, त्यामुळं एक थोडे 8, 9, 10 वाजता देखील इथं पर्यटकांची संख्या वाढेल आणि आपण आशा करू की इथं देखील राईड आपल्याला उपलब्ध होतील. धन्यवाद. पाहू शकता दिवाळीची धामधूम सुरू आहे, त्यामुळं बीचच्या कडेला काही मुलं त्या ठिकाणी फटाके फोडतात. पाहू शकता या दृश्यामध्ये आमचे चिरंजीव शौर्य आहेत. मेवणी प्रियांका आणि ही बायको आहे काजल. या ठिकाणी समुद्राच्या बीचवर इग्लू बनवत आहेत. शौर्यला या ठिकाणी शिंपल्या देखील भेटलेल्या आहेत. शौर्य शिंपल्या दाखव. वा 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 वा. आता प्रांश देखील आलाय, प्रांश देखील त्यांना मदत करणार आहे. हे साडू आहेत.
वा वा, खूप आनंद घेत आहेत. नक्कीच पहिल्यांदाच शौर्य आणि प्रांश समुद्रावर आलाय. त्यांचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झालाय. सर्वच जण आमचे फॅमिली मेंबर खुश आहेत. या शौर्याचे प्रयत्न सफल होत आहेत का? लाट गेली आहे मागं. बघूया युगलू बनवून होतो की नाही. लाटांवर लाटा, लाटांवर लाटा येतात ते. बघा ना काय वातावरण आहे, सुंदर निसर्गरम्य वातावरण, नयनरम्य. नक्कीच अतिशय छान असं वातावरण आहे, सुंदर असा निसर्ग. आणि पहा ना या लाटा किती छान वाटतात ते. एकदम मंद लाटा येतात ते. आली लाटा आली, इग्लू गेला गेला इग्लू शौर्याचा. आता आम्ही खूप एन्जॉय केलाय. आणि नांदगाव बीच तुम्हाला मगाशी माहिती सांगितली. अतिशय आम्हाला खूप मजा आली. नक्कीच या नांदगाव बीचला तुम्ही भेट देण्यासाठी या. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी राईड वगैरे इम्प्रूव्हमेंट होईल. अतिशय आम्हाला खूप आनंद भेटला, खूप मजा केली. बाय बाय नांदगाव बीच. धन्यवाद. आमचा दिवसाची सुरुवात खूप छान झाली. आता आम्ही चाललोय आमच्या रूमवर, त्या ठिकाणी रिसॉर्टला. ते जाऊन आम्ही आता फ्रेश होणार आहे. आणि त्यानंतर मुरुड जंजिरा बीचवर आम्ही मुलांना घेऊन त्या ठिकाणी जाणार आहोत. पाहू शकता या ठिकाणी बीचच्या कडेला हे नांदगाव गावातील काही क्रिकेटर आहेत, मुलं आहेत, या ठिकाणी क्रिकेट खेळत आहेत. हे अंडरआर्म. ओ आणि आता यांचा क्लीन बोर्ड झालाय. वा, या अशी मजा खरं तर कोकणामध्ये मुलं दिवाळीच्या सुट्टीमध्ये घेत असतात. मस्ती करून आलोय, खूप आनंद घेतला. आता या बीचच्या कडेलाच नांदगाव गावातील काही ग्रामस्थ खेळाडू आहेत, त्या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेतात. ते दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. ते दादा त्यांना आपण विचारू. दादा तुमचं नाव काय? शिवनाथ मुंबईकर. मुंबईकर. तुम्ही नांदगाव मधलेच का? हां, माझगाव नांदगावच्या बाजूला. दरवर्षी क्रिकेट खेळायला आले का? दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत दिवाळी पहाटच्या वेळी वा वा, नक्कीच क्रिकेटचा वेळ भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठा आहे. आणि एक सण म्हणून क्रिकेटला पाहिलं जातं. आणि दादा हे ग्रीप पण आहे. कोणत्या क्रिकेट आहे? आमच्या इकडं पुणे जिल्ह्यामध्ये शक्यतो आम्ही हाफ पिच असं किंवा फुल पिच खेळतो. पण हे कोणत्या प्रकारचं क्रिकेट आहे? हा, या क्रिकेटला बॉक्स टाईप क्रिकेट म्हणतात. बघा आता ह्या क्रिकेटला बॉक्स टाईप क्रिकेट म्हणतात. या बॉक्स टाईपमध्ये छक्का विषय नसतो. छक्का मारला तर आऊट असतात. हा, म्हणजे बॉक्समध्ये फक्त लिमिटेड ग्राउंड छोटा असल्यामुळे तुम्ही तसं बॉक्समध्येच फक्त खेळायचं. ओके. या दादांनी खूप अशी छान माहिती दिलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी. आणि कोकणामध्ये शक्यतो आपण म्हणतो ना साधी भोळी माणसं, आणि हे आता इथं गावाकडे आलेत क्रिकेट खेळण्यासाठी. आणि अंडरग्राउंड अशा प्रकारे हे क्रिकेट खेळतात. पाहू शकता या सर्व मुलांमध्ये त्या ठिकाणी वयस्कर देखील ग्रामस्थ दिसतात. अशा प्रकारे मजा घेतात ते दिवाळीच्या सुट्टींची. नक्कीच अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी निवेदक रुपेश वाळके चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खूप शेअर करा. धन्यवाद. जय श्रीराम.